आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वाची बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडणार आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही बैठक बोलावण्यात आली असून पक्षाध्यक्ष शरद पवार स्वतः पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान आमदार रोहित पवार नाराज असल्याच्या चर्चांवर पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षात कोणतीही नाराजी नसून संघटना बळकट करण्यासाठी सर्वजण एकत्र काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. जे निवडणुकीला उभे राहिलेले खासदारकीला आमदारकीला जे उमेदवार होते त्यांना बोलवलेलं आहे. त्याचबरोबर खासदार आमदार सगळे बोलवलेले आहेत. भविष्यकाळामध्ये पक्ष संघटनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटना मजबूत करून कामकाज करण्याच्या दृष्टिकोनातून एक चर्चा करण्याच्या दृष्टिकोनातून आदरणीय पवारसाहेबांनी बैठक बोलवलेली आहे. आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या बाबतीमधला विलिनीकरणाचा विषय जो आहे, मी वारंवार सांगतोय, अशी कुठलीही चर्चा नाही, कुठेही विलिनीकरणाचा विषय नाही. त्यामुळे या विषयासंदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा होत नाही. रोहित पवार येणार नाहीये तसं कळतंय, गैरहजर राहणार आहेत. ते नाराज असल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे. पक्ष अनेक मुद्द्यांवरती आक्रमक होत नाही, फ्रंट फूटवरती येऊन लढत नाही, त्यामुळे ते नाराज असल्याचं कळतंय. मला माहीत नाही, रोहित पवार नाराज नाही आहेत. ते कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंदोलनासाठी गेले असतील, पण पक्षामध्ये अशी कुठल्याही प्रकारची नाराजगी नाही असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे आपण अशाच कुठल्या प्रकारच्या बातम्या काढू, हा नाराज आहे तो नाराज, आमचा पक्ष एक संघटने आहे ते सगळ्या मजबूतीने चाललेला आहे. मी मगाशी सांगितलेलं आहे, आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर अनेक लोकांचे अनेक वर्षापासून ते संबंध आहेत. त्यावेळेला ते भेटण्यासाठी येतात आणि ते भेटायला आलेल्यानंतर त्यांची काय चर्चा झाली किंवा त्याच्याबद्दल काय निर्णय झाला या संदर्भामध्ये मला कुठली माहिती नाही. परंतु पवारसाहेबांचं मार्गदर्शन किंवा पवारसाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करायला जर कोण आला असेल तर त्यांचे इतके वर्षाचे संबंध आहेत. राहिला विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये मी परत सांगतो की विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा आमच्याकडून नाही, होणार नाही, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्या एका वक्तव्यावर संजय राऊत यांनी असं म्हटलं, मोदींचं कौतुक करताना शरद पवार साहेबांनी जे वक्तव्य काढलं त्याबद्दल संजय राऊतांचं असं म्हणणं आहे की आम्ही शरद पवार यांच्या मताशी सहमत नाही, की त्यांची भूमिका आहे, आमची भूमिका अशी नाही. संजय राऊतांनी त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. पवारसाहेबांनी देशाच्या असलेल्या सगळ्या परिस्थितीवर ज्यावेळेला अन्य राष्ट्राशी संबंध जोडण्याचा किंवा त्या पद्धतीने आपुलकीने एक हितसंबंध जपण्याचा प्रयत्न जर देशाचे पंतप्रधान करत असतील आणि पवारसाहेबांनी त्याचा उल्लेख केला असेल, त्याच्यात त्यांनी हे पण सांगितलं आहे की आमचे राजकीय मतभेद जरी असले तरी देशाच्या असलेल्या हितासाठी काही मुद्द्यावर आम्हाला निश्चितपणाने त्यांनी त्या ठिकाणी त्याची पाठराखण केली असं सांगितलं असेल. ह्यालाच एक छेद प्रश्न आहे. खरं तर तुम्ही इंडिया आघाडीमधले महत्त्वाचे पक्ष आहात. एकीकडे राहुल गांधी सातत्यानं कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा सातत्याने विरोध करतायत. त्याला कुठेतरी शरद पवार बळकटी देण्याचं काम करतात का मोदींना? कारण की मोदींचं कौतुक म्हणजे थेट इंडिया आघाडीवरतीच सवाल उपस्थित करतात. अजिबात नाही. याबद्दल कुठल्याही प्रकारच्या बाबतीमध्ये पवार साहेबांनी एकाग्र वक्तृत्व केलं म्हणजे इंडिया आघाडीच्या असलेल्या आमच्या एकीवर कुठल्याही प्रकारचं मतभेद नाही आणि त्यांच्या विरोधातली भूमिका घेतली अशी नाही. जर तसं असतं तर अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी किंवा देशामध्ये इंडिया आघाडी मजबूत करण्याचं काम कोणी केलं असेल तर पवारसाहेबांनी केलं. परंतु नॉर्वेच्या कालपत्र 2 दिवसापूर्वी 18 आणि 19 तारखेला नॉर्वेच्या दौऱ्यावरती होते पंतप्रधान नरेंद्र मोदी. नॉर्वेच्या पत्रकारांना नरेंद्र मोदी कुठेतरी प्रश्न उत्तरं देत नाही आहे. त्याच्यावरतून सगळा किस्सा जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतोय आणि त्यात नरेंद्र मोदींचा बचाव करण्याकरता शरद पवारांनी हा उल्लेख केला आहे. अजिबात नाही. पवारसाहेबांनी त्याच्यासाठी उल्लेख केलेला आहे असं मी म्हणणार नाही. त्यांनी एवढंच सांगितलं की परदेशातले दौरे जे होतात ते राष्ट्राचे हितसंबंध जपण्यासाठी होतात, त्याचा देशाला फायदा होत असेल त्या पद्धतीने पवारसाहेबांनी वक्तृत्व केलेलं आहे. त्याचा वेगळा अर्थ काढू नये. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.